की तहसीलदार इंग्लिश साहेबांना जाऊन भेटलो. कारण 4 दिवसापूर्वीच आम्हाला उसरली गावातील बांधवांचा फोन आला का तिथे वारदे, पाटील, काठावले अशी 1955-56-57ची नोंद आहे दाखल्यावरती. तर मग त्यांना म्हटलं ठीक आहे आपण तहसीलदारांकडे जाऊया. तहसीलदारांना भेटलो. ते म्हटले नोंद असेल तर तुम्ही लगेच अर्ज करा. त्यांनी पाहिली की ती कुणबी नोंद आहे. तर त्यांनी लगेच अर्ज करा तुम्ही आणि लवकर आम्ही दाखले देऊ. आता जे आम्हाला समजा 3 आडनावाचे दाखले आता मिळतील. मग त्यानंतर मग अजून तालुक्यामध्ये त्याच आडनावाची लोकं असतील तर त्यांना पण लाभ मिळेल. कारण हैदराबाद जो गॅजेट आहे त्यानुसार की बाबा ज्या गावामध्ये नोंदी मिळतील ते घेतले जाईल. त्यामुळे आम्ही तो प्रयत्न करत त्या उपर आम्ही पुन्हा तहसीलदारांना विनंती केली की अजूनही कुणबी नोंदी भेटतात का तुम्ही बघा. कारण त्यांनी सांगितलं की नाही ज्यावेळेस जरांगे पाटलांचा जो गेल्या वर्षी जो आंदोलन झालं होतं आणि ज्या 57 लाख नोंदी सापडल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर त्यावेळेस तत्कालीन तहसीलदार प्रांतांनी पूर्ण छाननी केली होती. परंतु त्यांनी असा रिपोर्ट दिला की इतर नोंदी काय सापडत नाही. तर सुद्धा आम्ही सुद्धा आमच्या लेवलला प्रयत्न करतो. गाव नंबर 14 आम्ही शोधतोय. प्रत्येक गावाच्या शाळेमध्ये प्रत्येकाला सांगितलं का तुम्ही जा बघा. कारण कसं होतं आहे की सगळ्यात सरकारी काम माहिती आहे का एवढे शोधतात किती ती त्यापेक्षा आपण पण जरा पुढाकार घेतला तर मग ते होईल. आणि म्हणून आम्ही तो पुढाकार घेतला. आम्ही प्रत्येक गावाच्या सांगितलं तुम्ही शाळेसाठी चेक करा. तर त्यानुसार उसरली गावामध्ये भेटलेले आहेत. तर त्यामुळे तिथल्या गावाचा प्रश्न सुटेल. त्यानंतर जसं जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे की पुढे हैदराबाद गॅजेट नंतर सातारा गॅजेट सांगितलं आहे. मुंबई गॅजेटचा विषय आहे. मुंबई गॅजेट जरी आलो तर आपला संपूर्ण कोकण एरिया येतोय. त्यानंतर पुढे जाऊन अजून एक आपल्याला मागणी होती की सरसकट मराठा आणि कुणबी एक आहे ते 2 महिन्यामध्ये जी आर काढतोय. आता मला वाटतं 2 महिने होत आलेले आहेत. आणि जर मराठा आणि कुणबी एक आहे आज जी आर जर काढला सरकारने तर मग सगळ्यांना बऱ्यापैकी 80-90% लोकांचा प्रश्न सुटेल. आता 4 दिवसापूर्वी पाहिला जरांगे पाटलांनी तशी सरकारला अल्टिमेट दिलेलं आहे की दिवाळीच्या आतमध्ये तुम्ही त्याच्या आमच्या मागण्या आहेत त्या पूर्तता करा. अन्यथा दिवाळीनंतर पुन्हा एकदा ते काहीतरी निर्णय घेतील. तो जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठी राहून आम्ही मराठा समाज निश्चितच आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत. पण ते मुख्यमंत्री असताना त्यांनीच ही शिंदे समिती स्थापन केली आणि त्या शिंदे समितीच्या माध्यमातूनच आज 57 लाख नोंदी सापडल्या. म्हणजे कुणबी जे आज आपण मराठवाडा पाहतो, पश्चिम महाराष्ट्र पाहतो, उत्तर महाराष्ट्र पाहतो, इथे बऱ्यापैकी ज्या नोंदी सापडल्या खूप लोकांचा लाभ झालेला आहे. सरकारच्या माध्यमातून निर्णय तर झालेले आहेत. पण गाव पातळीवरती सुद्धा आम्ही जे कार्यकर्ते आहोत त्यांनी ते काम केलं पाहिजे. पदाधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे. तर आपण मागणी मागतो. मागणी पूर्ण झाल्याच्या नंतर ते फुलफिल कसं करता त्याचा पाठपुरावा करण्याचं काम आमचं. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून काम तर चालूच आहे. पण आपण सुद्धा कार्यकर्त्यांनी तो काम केलं पाहिजे आणि म्हणून आम्ही ते काम करतो.